महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच वादळ उठलंय, ते म्हणजे अजितदादांच्या विमान अपघाताचं। 28 जानेवारीचा तो काळा दिवस महाराष्ट्र कधीच विसरणार नाही। पण आज जो खुलासा समोर आलाय त्यानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधलंय। हा अपघात होता की घातपात? रोहित पवारांनी थेट पायलटवरच बोट ठेवलंय। काय आहे हे नेमकं प्रकरण आणि त्या दिवशी विमानात नेमकं काय घडलं? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार, आपण बघत आहात दिव्य वतन न्यूज। मित्रांनो, मुंबईहून बारामतीकडे सभेसाठी निघालेलं अजितदादांचं विमान धावपट्टीच्या जवळ येत असतानाच अचानक एका बाजूला कलतं आणि जोरात जमिनीवर आदळतं। क्षणार्धात मोठा स्फोट होतो आणि आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडतात। या भीषण दुर्घटनेत फक्त अजितदादाच नाही तर त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट सुमित कपूर, शांभवी पाठक आणि अटेंडंट पिंकी माली या 5ही जणांचा करुण अंत झाला। महाराष्ट्र सुन्न झाला। पण या घटनेनंतर उठलेले संशयाचे धुमारे आता शमण्याचं नाव घेत नाहीत। आमदार रोहित पवार यांनी आज मुंबईच्या YB चव्हाण सेंटरमध्ये जो दावा केला तो ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल। रोहित पवारांचा सवाल आहे की जर विमान मुंबईहून बारामतीला येणार होतं तर विमानात इंधन पूर्ण क्षमतेनं का भरलं होतं? विमानाला पुढे हैदराबादला जायचं होतं तर तिथे इंधन भरता आलं असतं। महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये इंधन स्वस्त मिळतं, मग मुंबईतच टँक फुल्ल करण्याची घाई कोणाला होती? रोहित पवारांचा दावा आहे की विमानात जितकं जास्त इंधन असेल तितका स्फोट मोठा होईल आणि पुराव्यांची राख होईल। हेच त्यामागील गणित होतं का? सर्वात धक्कादायक आरोप रोहित पवारांनी केलाय तो म्हणजे पायलटच्या भूमिकेवर। ते म्हणतात, एखादा बॉल मातीत पडला तर तो कमी उसळतो, पण कडक पृष्ठभागावर पडला तर त्याचे टप्पे जास्त पडतात। अजितदादांचं विमान मुद्दाम धावपट्टीवर न उतरवता बाजूच्या कडक जमिनीवर का आदळलं? पायलटच्या मदतीनेच हा घातपात झाला असावा, असा थेट संशय रोहित पवारांनी व्यक्त केला। विमानात टॉयलेटच्या बाजूला असलेल्या इंधन टाकीजवळच ब्लॅक बॉक्स असतो, त्या ठिकाणालाच लक्ष करण्यात आलं होतं का? हा योगायोग आहे की सुनियोजित कट? अजितदादांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी यापूर्वीच घातपाताची शंका व्यक्त केली होती, पण आता रोहित पवारांनी तांत्रिक मुद्द्यांसह मांडलेली ही बाजू सरकारला विचार करायला लावणारी आहे। जर हा खरोखर घातपात असेल तर तो मास्टरमाइंड कोण? कोणाला अडथळा ठरत होते अजितदादा? हा केवळ अपघात असता तर इतक्या शंका उपस्थित झाल्या नसत्या। पण आता मुंबईपासून दिल्लीपर्यंत या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, रोहित पवारांचे हे आरोप जर खरे असतील तर ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी राजकीय हत्या ठरू शकते। पण सत्य काय आहे हे सखोल चौकशीनंतरच समोर येईल। तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचा तो अपघातच होता की त्यामागे खरंच काही मोठं षडयंत्र होतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विषय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। बघत रहा दिव्य वतन न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।